जगातला सगळ्यात मोठा धार्मिक मेळा म्हणजेच महाकुंभमेळा। हा कुंभमेळा सध्या उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं भरलाय। देश विदेशामधून अनेक भाविक भारतात या कुंभमेळ्यासाठी दाखल झालेत। हिंदू धर्मातली ही एक पवित्र यात्रा, यात्रेचे सगळे संदर्भ हे हिंदू पौराणिक कथेशी जोडलेले। मग हा कुंभमेळा जगभरात कसा काय लोकप्रिय झाला, तर याचं कनेक्शन आहे ते म्हणजे भारतातल्या ब्रिटिश राजवटीत। कारण हजारो वर्षापासून आयोजित केला जाणारा हा कुंभमेळा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारच्या वतीनं आयोजित केला जायचा। त्या काळात इंग्लंडहून अधिकारी यायचे जे या मेळाव्याचं व्यवस्थापन करायचे। पण हे झालं कसं? ब्रिटिशांनी भारतात येऊन इथल्या नागरिकांना गुलाम केलं, त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले, दडपशाही केली। मग असं काय घडलं की हे इंग्रज भारतीयांच्या श्रद्धेचा मान ठेवून चक्क कुंभमेळ्याचं आयोजन करायचं? अचानक इंग्रजांचा भारतीयांविषयीचा ब्रदरहूड कसा काय जागा झाला, यावरच आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाववरती। तर कुंभ हा हिंदू धर्मातला मोठा उत्सव असल्यानं हिंदू धर्मातल्या सगळ्या जातीपाती कुंभमेळ्यासाठी एकत्र येतात। हीच संधी साधून ब्रिटिशांनी कुंभमेळा आपल्या ताब्यात घेतला। कारण देशभरातून एवढे लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात म्हटल्यावर ब्रिटिशांना आपला दबदबा निर्माण करण्याचा हा एक सोपा मार्ग वाटला। तसंही हा मेळा बातम्या, अफवा, बंडखोरी आणि राष्ट्रवादाचा प्रसार करणारं माध्यम म्हणून प्रसिद्ध होताच। त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिश या यात्रेवर नेहमीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले। असं मॅकलिन या अभ्यासकाने त्यांच्या पिलग्रिमेज अँड पॉवर द कुंभमेला इन अलाहाबाद या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय। भारतावर राज्य करायचं असेल तर त्यासाठी आधी ब्रिटिशांना भारत समजून घेणं गरजेचं वाटलं। भारतातले धर्म, संस्कृती, परंपरा या सगळ्याचा अभ्यास मग ब्रिटिश करू लागले आणि त्यात कुंभमेळा ही त्यांना सगळ्यात मोठी संधी वाटली। त्यामुळेच ब्रिटिशांनी या तीर्थयात्रेवर सत्ता गाजवून विविध प्रकारे आपला फायदा करून घेतला। पण एवढं एकच कारण यामागे नव्हतं। केवळ एका धार्मिक यात्रेसाठी संपूर्ण भारत जर एकत्र येऊ शकत असेल तर आपल्या विरुद्ध लढायला का नाही येणार, अशी एक शंका ब्रिटिशांच्या मनात तयार झाली। त्याचं कारण म्हणजे मेळ्यात आलेले सनातनी साधू, संन्यासी हिंदू रक्षणासाठी प्रबोधन करायचे। आपला देश, देशभक्ती, राष्ट्रवाद या सगळ्यावर ते लोकांना प्रवचन द्यायचे। त्यामुळे देशभावना निर्माण करण्याचं हे एक मोठं व्यासपीठच तयार झालं होतं। आणि याचीच भीती मग ब्रिटिशांना वाटू लागली की एकदा का भारतीयांचं हे देशप्रेम उफाळून आलं तर आपला काही इथं टिकाव लागणं शक्य नाहीये। त्यामुळे फार डोकं लावून ब्रिटिश इथली सगळी धार्मिक व्यवस्था सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न करू लागले। मॅकलिन यांनी त्यांच्या पुस्तकात असंही नमूद करून ठेवलंय की वसाहतवादी सत्तेसाठी हा एक संभाव्य धोकादायक उत्सव होता। त्यामुळेच या उत्सवावर कठोर नियंत्रण आणि नियमांची गरज होती। तर वसाहतीमधील सर्वांसाठी हे एक पवित्र क्षेत्र होतं। इथे परकीय हस्तक्षेप असह्य मानला जात होता। यावरूनच ब्रिटिशांची चाल काय होती हे आपल्या लक्षात येईल। आपल्या वसाहतवादाचा विस्तार व्हावा आणि त्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये असं त्यांना वाटत होतं। ओढा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती। पण 1857चा राष्ट्रीय बंड पाहून त्यांना भारतीयांच्या ताकदीचा अंदाज आलाच होता। त्यामुळे भारतीय एकत्र कसे येणार नाहीत याचा ते सतत प्रयत्न करत राहिले। त्यासाठी थेट विरोध करणं किंवा बंदी घालणं तर इंग्रजांना शक्य नव्हतं, कारण मनात भीतीही होतीच। कारण या कुंभमेळ्यात जे नागा साधू यायचे त्यांना हिंदू धर्माचे योद्धे असं म्हटलं जायचं। त्या जटाधारी नागा साधूंनी भारतात येऊन गेलेल्या बलाढ्य राजवटींना चांगलंच घाबरवलं होतं। मग ते मुघल असू देत किंवा मग तल्लख बुद्धीचे ब्रिटिश इंग्रज। हिंदूंच्या सनातनी शक्तीची त्यांना भीती होती आणि याच भीतीतून अकबराने सर्वात आधी कुंभमेळ्यावर कर लादला होता। अगदी असंच 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी देखील भारतीयांच्या क्रांतीची आग पाहून या यात्रेवर कर लावायला सुरुवात केली। कर होता ₹1.25। भारतीय माणूस त्या काळी 1 रुपयात महिनाभराचा किराणा भरायचा। त्यामुळे ₹1.25 देऊन कुंभमेळ्याला जाणं ही तर लांबचीच गोष्ट होती। ब्रिटिशांची ही आयडिया यशस्वी झाली। कर देणं कोणाला परवडणार नव्हतं। त्यामुळे त्या वर्षीच्या कुंभमेळ्यात शांतता पसरली। जशी ब्रिटिशांना हवी होती अगदी तशीच। जेवढे लोक यायचे त्यातून मग इंग्रजांना चांगला महसूलही मिळायला लागला आणि गर्दी पण कमी झाली। पण ब्रिटिशांचं धोरण एवढं साधं नव्हतं। त्यामागे एक मोठा उद्देश होता, तो म्हणजे धर्माच्या मुद्द्यावरून हिंदूंना जर डिवचलं तर हिंदू पुन्हा एक होतील आणि तेच तर ब्रिटिशांना होऊ द्यायचं नव्हतं। मग ब्रिटिशांनी अजून एक डाव आखला। त्यांनी कुंभमेळ्याचं संपूर्ण नियोजन त्यांच्या पद्धतीने करायला सुरुवात केली। हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून त्यांनी या यात्रेत काही सुविधा सुरू केल्या। रात्रीच्या वेळी यात्रेकरूंची लूट होऊ नये यासाठी मार्गावर खास टेंट उभारण्यात आले होते। या टेंटमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। त्यांची तयारी वर्षभर आधीच ब्रिटिश सुरू करायचे। कुठल्या रोगांची लागण होऊ नये म्हणून लसीकरण सुद्धा करण्याची सोय केली होती। तसंच कुंभ यशस्वी करण्यासाठी इंग्लंडमधून खास अधिकारी सुद्धा बोलवण्यात आले होते। हे अधिकारी दररोज भारताच्या सचिवांना अहवाल पाठवत असायचे। स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक वॉशरूम जवळ मर्क्युरिक परक्लोरेटने भरलेल्या 6 घागरी सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या। इतकंच नाही तर जनतेच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसोबतच स्वच्छता आणि आरोग्याची
याचीही इंग्रजांना काळजी घ्यावी लागली होती। त्यासाठी एक युरोपियन कॅन्टोन्मेंट इन्स्पेक्टर आणि 2 असिस्टंट इन्स्पेक्टर्सना देखरेखीसाठी तैनात करण्यात आलं होतं। अशा प्रकारे हेतुपुरस्सर इंग्रजांचा भारतीयांबद्दलचा बंधुभाव अर्थात इंग्रजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ब्रदरहूड जागृत झाला आणि तो एका घटनेमुळे चांगलाच प्रतीतही झाला। ती घटना होती 1918 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातली। त्यावेळी कॉलरा पसरला होता, लोक अक्षरशः मरत होते। तेव्हा ब्रिटिशांनी भाविकांसाठी विशेष 4 रुग्णालये बांधली। मुख्य रुग्णालयात 100 खाटा आणि उर्वरित 3 हॉस्पिटल्समध्ये प्रत्येकी 25 खाटा तयार करण्यात आल्या। मेळाव्याच्या व्यवस्थापनाने औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचीही व्यवस्था केली होती। महामारीग्रस्त भागात विशेष तपासणी सुद्धा केली जात होती। शेवटी नागासाधू विषयी जी भीती इंग्रजांना होती किंवा निर्वस्त्र नागासाधूची जी चीड त्यांना आधी व्हायची ती नंतर हळूहळू कमी होत गेली। एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे एक पत्र नॅशनल आर्काइव्ह्ज मधील प्रोसिडिंग ऑफ होम डिपार्टमेंट मध्ये आहे। त्यात असं लिहिलंय की कुंभ दर 12 वर्षांनी होतो आणि अर्धकुंभ दर 6 वर्षांनी होतो। या निमित्ताने नागासाधू परंपरेने मिरवणूक काढतात। नागा संन्यासी हिंदू समाजात अत्यंत पवित्र मानले जातात आणि त्यात काहीही वाईट नाहीये। त्यांच्या धार्मिक बाबींमध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही। तर हा होता इंग्रजांचा ब्रदरहूड। आजही त्यांनी तयार केलेल्या काही नियमांनुसार कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। आता अजून 1 ते 1.5 महिना हा कुंभमेळा सुरू राहणार आहे। जगातल्या सगळ्यात मोठ्या यात्रेचे असेच काही इंटरेस्टिंग किस्से आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तेव्हा बघत रहा लगावबत्ती आणि हो, त्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की फॉलो करा।